नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमधील टास्क नंबर 7 कंप्लीट केला असेल. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टास्क नंबर 8. तर ठीक आहे, आपण फर्स्ट ऑफ ऑल फिजिक्समध्ये 2 चॅप्टर्स कव्हर करणार आहोत, जे की आहेत चॅप्टर नंबर 12 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 3 मार्क्सचं. आणि त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 13 AC सर्किट्स, ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 3 मार्क्सचं. तर असं मिळून फिजिक्सचं आपण आज 6 मार्क्सची रिव्हिजन करणार आहोत. तर ठीक आहे, वेळ न घालवता आपण पाहू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनसाठी तुम्हाला इथे इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत. तर वन बाय वन आपण ते पाहूया. तर ठीक आहे, इंट्रोडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन. ओके, देन फॅरेडेज अँड हेनरीज एक्सपेरिमेंट. ठीक आहे, देन फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. वी नो दॅट देअर आर 2 लॉज ऑफ फॅरेडेज, फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. तर फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ यासाठी तुम्हाला इथं स्टेटमेंट्स दिलेले आहेत. देन लेन्स लॉ, आणि हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे लेन्स लॉ. ठीक आहे, देन मोशनल ई एम एफसाठी डेरिवेशन इथं दिलेलं आहे, आणि त्याचबद्दल की कन्सेप्ट्स इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर ईडी करंट म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर ॲप्लिकेशन ऑफ ईडी करंट, ब्रेक्स, इंडक्शन, हीटिंग. ओके, देन सेल्फ इंडक्टन्स, दॅट्स कॉल्ड एल. तर सेल्फ इंडक्टन्सबद्दल इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. देन एनर्जी स्टोअर्डचा फॉर्म्युलासुद्धा इथं दिलेला आहे. तर नेक्स्ट आपण पाहू म्युच्युअल इंडक्टन्स, दॅट्स कॉल्ड एम. ओके, तर त्याच्यानंतर AC जनरेटर, एनर्जी इन AC जनरेटर म्हणजे काय, तर इथं दिलेलं आहे. देन एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. तर एनर्जी स्टोअर्डसाठी इथं फॉर्म्युला प्रोव्हाइड केला आहे. तर हाऊ मच एनर्जी इज स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड ते इथं सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स अँड कन्सेप्ट. ओके, देन अशा प्रकारे आपला अतिशय सोपा असणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर कव्हर होतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे इंट्रोडक्शन, देन फॅरेडेज लॉ, लेन्झ लॉ, मोशनल EMF, ईडी करंट्स, सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, AC जनरेटर, एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड, आणि ॲप्लिकेशन्स अँड कन्सेप्ट. तर ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही रिव्हिजन करू शकता. याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट सांगायचं जर म्हटलं तर फॅरेडेज लॉकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. देन लेन्झ लॉ, आणि ॲप्लिकेशन ईडी करंटचे ॲप्लिकेशन असतील किंवा मॅग्नेटिक इंडक्टन्सचे ॲप्लिकेशन असतील तर याच्याकडे फोकस करा. देन एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटन्स. ओके, तर ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. AC जनरेटरवर एखादं थिअरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, देन अशा प्रकारे तुम्ही फिजिक्सचा चॅप्टर नंबर 12 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कव्हर करू शकता. त्याच्यानंतर आहे चॅप्टर नंबर 13 AC सर्किट्स. ओके, तर AC सर्किट्समध्ये बेसिक्स ऑफ AC अँड DC, अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. आपल्याला माहिती आहे करंट 2 टाईपचे असतात, अल्टरनेटिंग अँड डायरेक्ट करंट. तर त्याच्याबद्दल बेसिक्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. देन की व्हॅल्यूज इन AC. ओके, की व्हॅल्यूज मीन्स पीक व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू. ओके, देन फेजर डायग्राम ऑफ दिस AC करंट. ठीक आहे, वी नो दॅट फेजर डायग्राम, या पद्धतीने तुम्हाला इथं फेजर डायग्राम दिलेली आहे. देन AC करंट इन डिफरंट इलेमेंट. तर काय आहे, प्युअर रेजिस्टर, देन प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर. तर हे सर्किट्स आहेत, म्हणजे प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट, देन प्युअर इंडक्टिव्ह सर्किट, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट्स. तर या प्रकारे इथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स याचा फॉर्म्युला दिलेला आहे. XL इज इक्वल टू 2πfL. F स्टँड फॉर फ्रिक्वेन्सी, L स्टँड फॉर इंडक्टर. ओके, देन प्युअर कॅपॅसिटर, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC इज इक्वल्स टू 1/2 πfC. F मीन्स फ्रिक्वेन्सी अँड C मीन्स कॅपॅसिटन्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे आणि याच्यावर इम्पॉर्टंट काय देऊ शकतात, एखादं सर्किट देऊ शकतात आणि त्याच्यातील एखादं मिस असू शकतं. म्हणजे थोडक्यात इंडक्टन्स फाइंड करायचं सांगू शकतात, कॅपॅसिटन्स फाइंड करायचं सांगू शकतात, किंवा भरपूर असं काही काही विचारू शकतात. ओके, रिॲक्टन्स फाइंड करायचं सांगू शकतात, व्होल्टेज फाइंड करायचं सांगू शकतात. ओके, तर हा खूप इम्पॉर्टंट आहे, आणि हाच सेम टॉपिक त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला आहे फर्स्ट इयरमध्ये. तर हा टॉपिक बिलकुल मिस करायचा नाही, खूप इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर LCR सर्किट, LCR सिरियल सर्किट, इम्पेडन्स म्हणजे काय, देन फेज अँगल म्हणजे काय, रेझोनन्स म्हणजे काय, देन
पॉवर इन AC सर्किट, ॲव्हरेज पॉवर, पॉवर फॅक्टर दॅट्स कॉल्ड कॉस फाय. ओके, तर या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. देन LC ऑसिलेशन्स. ओके, देन रेझोनन्स इन LCR सर्किट्स, सिरियल रेझोनन्स अँड पॅरलल रेझोनन्स. देन Q फॅक्टर, शार्पनेस ऑफ रेझोनन्स, इट्स कॉल्ड शार्पनेस ऑफ रेझोनन्स. अँड देन चोक कॉईलची एक छोटीशी कन्सेप्ट आहे. तर ठीक आहे, अशा प्रकारे 10 पॉईंट्स आहेत आणि याच्यामध्ये जास्त काय नाही आहे, फक्त 3 टाईपचे तुम्हाला काय असतील ते सर्किट्स आहे, प्युअर रेझिस्टिव्ह, प्युअर इंडक्टिव्ह, देन प्युअर कॅपॅसिटर. ओके, तर याच्यावरच त्याच्यानंतर इम्पेडन्स, फेज अँगल, जे फॉर्म्युलेज मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की फॉर्म्युले तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करून ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला CETचा रिव्हिजन करायचं असेल लास्ट टाईम, तर त्यावेळेस तुम्हाला ते कामी येतील. बरोबर, तर याच्यात जे फॉर्म्युले आहेत, अँगलचा फॉर्म्युला असेल किंवा कन्व्हर्जन असेल, तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणताही प्रश्न समजा याच्यातील असेल तर व्यवस्थित एकदा ऑब्झर्व करायचा आहे. सर्किट दिलेलं असेल, सर्किटमध्ये खूप काही बारीक सारीक गोष्टी असतात, म्हणजे कॅपॅसिटन्सचे युनिट पाहिजेत. जर समजा प्रॉपर युनिटमध्ये नसेल तर प्रॉपर युनिटमध्ये ते आपण कन्वर्ट करायचं आहे आणि नंतरच क्वेश्चन सॉल्व करायला आपण घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला हा चॅप्टर नंबर 13 फिजिक्सचा, जो की आज तुम्हाला कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहिला चॅप्टर नंबर 12 अँड 13 फिजिक्ससाठी. ओके, तर फिजिक्स असं 6 मार्क्सचं आज तुमचं कव्हर होऊन जाईल. तर ठीक आहे, याच्यानंतर जर आपण पाहिलं तर केमिस्ट्रीसाठी अतिशय 2 सोपे असे चॅप्टर आपण घेतलेले आहेत. चॅप्टर नंबर 11 आणि चॅप्टर नंबर 12, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. चॅप्टर नंबर 11 ज्याचं MHT CETसाठी वेटेज आहे 3 मार्क्सचं. अँड चॅप्टर नंबर 12 अल्डेहाइड्स, कीटोन अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. तर याचं MHT CETसाठी वेटेज आहे 3 मार्क्सचं. ठीक आहे, तर आपण पाहूया चॅप्टर नंबर 11 अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. तर सर्वप्रथम क्लासिफिकेशन आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. बरोबर, त्याच्यानंतरनं नॉमेंक्लेचर, अल्कोहोल आणि फिनॉल्स आणि इथर्स यांचं नॉमेंक्लेचर कसं करायचं. समजा अल्कोहोल्स असतील, फॉर एक्झाम्पल इथेनॉल, तर आपण काय जोडतो त्याच्या लास्टला अल्केनॉल. ओके, इथेनॉल असेल, प्रोपेनॉल असेल. देन फिनॉल्समध्ये काय असतं, बेन्झेन ऑइल. ओके, देन इथर्समध्ये इथिली, मिथिली, इथर. ओके, तर अशा प्रकारे त्याचं IUPAC नॉमेंक्लेचर करू शकता. मागचा आपण जो केमिस्ट्रीचा चॅप्टर कव्हर केला त्याच्यामध्ये IUPAC नॉमेंक्लेचरचे आपण रूल्स पाहिले होते. तर इथंही तुम्ही त्याचं यूज करू शकता. बरोबर, ते यूज करून तुम्हाला ॲप्रोप्रिएट नॉमेंक्लेचर करायचं आहे. ओके, देन प्रिपरेशन, हाऊ गेट्स अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर आर प्रिपेअर्ड. तर अल्कोहोल्सच्या प्रिपरेशन मेथड इथं दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याचसोबत फिनॉल्स आणि त्याचसोबत इथरचे दिलेले आहेत. तुम्ही ॲज इट इज रेफर करू शकता आणि लक्षात ठेवायचं आहे. ओके, याच्यावर थेअरी बेस्ड क्वेश्चन CETमध्ये येऊ शकतो. देन नॉमेंक्लेचर एक खूप इम्पॉर्टंट आहे, नॉमेंक्लेचरवर पण क्वेश्चन येऊ शकतो. बरोबर, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर फिजिकल प्रॉपर्टीज, बॉइलिंग पॉईंट्स अल्कोहोलचा जास्त आहे, त्याच्यानंतर इथर, नंतर अल्किन्स. ओके, समजलं. देन सॉल्युबिलिटी, केमिकल रिॲक्शन विथ सोडियम, डायहायड्रेशन, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, फिनॉल्सच्या जर आपण पाहिल्या तर ॲसिडिक नेचर, फेरिक क्लोराईड टेस्ट, देन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ओके, ब्रोमिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, रायमर स्टेनिन रिॲक्शन, कोलबेस रिॲक्शन. तर ठीक आहे, अशा प्रकारे रिॲक्शन्स आहेत. एक वेळेस तुम्ही हा रिॲक्शनचा पार्ट आहे ना, ठीक आहे, काही मुलांना खूप म्हणजे अवघड जातं लक्षात ठेवायसाठी. तर आता वेळ पण नाही आहे पूर्ण करायची, तर तुम्ही तो स्किप करून त्याच्या जागी प्रिपरेशन मेथड्स किंवा नॉमेंक्लेचरवर फोकस करू शकता. असं नाही की आपल्याला सगळं स्किप करायचं आहे, पण जे तुम्हाला थोडंसं जड जातं आहे, तर जे जड जातं आहे ते आता सध्या सोडून द्या, मी तर म्हणाल. ओके, कारण त्याच्यावर जर काम करत बसलं तर फक्त 2 दिवस राहिलेत, आपला खूप मोठा लॉस होऊ शकतो जर आपण व्यवस्थित रिव्हिजन नाही केली सगळ्यांची तर. बरोबर, तर त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स आहेत आणि ॲप्लिकेशन्स कोणतीही असो, अल्कोहोल, फिनॉल्स आणि इतरचे सध्या इथं ॲप्लिकेशन आहेत. पण केमिस्ट्रीमध्ये कोणत्याही टॉपिकचे जर ॲप्लिकेशन असतील, ॲप्लिकेशन्स, एक्झाम्पल्स, तर याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. कारण डायरेक्ट आपण इथं मार्क्स मिळवू शकतो. बरोबर, इथं काही डेरिवेशनची गरज नाही, फॉर्म्युल्याची गरज नाही, फक्त एक लक्षात ठेवून आपण मार्क्स मिळवू शकतो. आणि भरपूर साऱ्या ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन केमिस्ट्रीमध्ये विचारले जातात. तर पाहू शकतो आपण अल्कोहोलचे ॲप्लिकेशन, सॉल्वंट, फ्युएल्स. ओके, देन क्लिनिंग एजंट, देन फिनॉल्सचे ॲप्लिकेशन्स आपण पाहू शकतो.
देन इथर्सचे ॲप्लिकेशन आपण पाहू शकतो, बरोबर. तर अशा प्रकारे हे इथं पॉप्युलर ॲप्लिकेशन दिले आहेत, पण याच व्यतिरिक्त अजून बरेचसे ॲप्लिकेशन आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर चॅप्टर कव्हर केला. त्याच्यानंतर अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर पाहू आपण नेक्स्ट चॅप्टर अल्डेहाइड, कीटोन्स अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड. सेम प्रिव्हियस चॅप्टरसारखाच आहे हा, फक्त याच्यात आपल्याला काय करायचं आहे, अल्डेहाइड्स, कीटोन अँड कार्बॉक्झिलिक ॲसिडबद्दल अभ्यास करायचा आहे. तर ठीक आहे, पाहू आपण. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन, देन क्लासिफिकेशन, अल्डेहाइडचं क्लासिफिकेशन, कीटोन्सचं क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर कार्बॉक्झिलिक ॲसिडचं क्लासिफिकेशन. ओके, अल्डेहाइडचं क्लासिफिकेशन अल्फाबेटिक, देन ॲरोमॅटिक. ओके, देन कीटोन्सचं सिम्पल किंवा सिमेट्रिकल, मिक्स, ॲरोमॅटिक. ओके, कार्बॉक्झिलिक ॲसिडचं एलिफॅटिक, देन ॲरोमॅटिक आणि मोनोट्रायडाय. ओके, तर असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सेम नॉमेनक्लेचर्स. तर नॉमेनक्लेचर तुम्हाला परफेक्ट आलंच पाहिजे. मागच्या चॅप्टरमध्ये होतं, त्याच्या मागचंही होतं, इथं पण आहे. म्हणजे पूर्ण केमिस्ट्रीत तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर, त्याचे रूल्स आणि ते कसं करायचं ते तुम्हाला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर अल्डेहाइड्सला काय करतो आपण, रिप्लेस E विथ AL. ओके, फॉर एक्झाम्पल इथेनॉल. समजलं. तर अशा प्रकारे कीटोन्स, कार्बॉक्झिलिक ॲसिड याचं दिलेलं आहे. देन प्रिपरेशन मेथड, फ्रॉम अल्कोहोल्स, देन फ्रॉम हायड्रोकार्बन्स, फ्रॉम नायट्राइल्स, फ्रॉम ॲरोमॅटिक अल्डेहाइड्स, कार्बॉक्झिलिक ॲसिड. बरोबर, भरपूर प्रिपरेशन्सचे आपल्याला इथं वेज दिलेले आहेत. तर ठीक आहे, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी, बॉइलिंग पॉईंट असेल, सॉल्युबिलिटी असेल, देन रिॲक्टिव्हिटी अँड टेस्ट, अल्डेहाइड. देन टेस्ट जर आपण पाहिलं तर चिप्स टेस्ट, टॉलन्स टेस्ट, ओके, फेनिंग्स टेस्ट. तर ठीक आहे, देन न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन, देन स्पेशल रिॲक्शन्स, ॲडोल कंडेन्सेशन, ओके, क्रॉस रिॲक्शन. ओके, आता अशा प्रकारे रिॲक्शन्स आहेत, याचा व्यवस्थित बारकाईने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर ठीक आहे, त्याच्यानंतर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, अल्डेहाइड्स ऑक्सिडाइज टू ॲसिड बाय मिड एजंट्स, कीटोन्स. त्याच्यानंतर ओके, तर अशा प्रकारे हा आपला केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 12 अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड. MST साठी वेटेज आहे 3 मार्क्सचं, तुम्हाला रिवाईज करायचं आहे. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 11 अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर रिवाईज करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण फिजिक्स, केमिस्ट्री 4 चॅप्टर झाले. त्याच्यानंतर फक्त आपला मॅथ्स पार्ट 2चा आपण एक चॅप्टर घेतलेला आहे, जो की आहे डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आणि हा एक घेण्याच्या मागचं कारण म्हणजे याचं खूप वेटेज आहे, मुलांना रिव्हिजनला वेळ भेटला पाहिजे, त्यासाठी आपण फक्त एक चॅप्टर आज घेतला आहे, की ज्याचं वेटेज आहे MST मध्ये 8 मार्क्सचं. तर हा चॅप्टर, याच्यामधील जे काही कन्सेप्ट असतील बिलकुल स्किप करून चालणार नाही, आपल्याला सर्व कन्सेप्ट कराव्या लागतील. तर पाहू डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. तर सर्वप्रथम बेसिक्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तर इन्व्हॉल्व्स डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर्डर काय असते डिफरन्शियल इक्वेशनची, तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट, हायेस्ट ऑर्डरचा जो डेरिव्हेटिव्ह असेल तर ती ऑर्डर असते त्याची, त्या डिफरन्शियल इक्वेशनची. नंतर डिग्री काय असते, पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बरोबर, जी आपली हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म असेल तर तिची पॉवर म्हणजे काय, तर त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री. समजलं. ऑर्डर आणि डिग्रीवर MST मध्ये माझ्या माहितीनुसार मागच्या 3 वर्षात प्रत्येक वेळेस क्वेश्चन रिपीट झालेला आहे, तर ह्याही वर्षी नक्की रिपीट होईल. त्याच्यामुळे ऑर्डर आणि डिग्री याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ऑर्डर म्हणजे काय, तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट. ओके, आणि त्याच्यानंतर डिग्री म्हणजे काय, द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. समजलं. ठीक आहे. देन टाइप्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, देन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे, तर तुम्हाला टाइप्स व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. देन फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म कसं होतं, डिफरन्शियल इक्वेशन इज अ फॉर्म बाय इलिमिनेटिंग आर्बिटरी कॉन्स्टंट फ्रॉम अ जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनमध्ये आपल्याला माहिती आहे आर्बिटरी कॉन्स्टंट असतात, म्हणजे थोडक्यात C झालं, तर ते इलिमिनेट केल्याच्या नंतर जी टर्म येते त्याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन. ओके, देन सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन, जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन, अशा 2 टाईपचे सोल्युशन असतात. ठीक आहे. देन जर आपण पाहिलं तर मेथड्स ऑफ सॉल्विंग
डिफरन्शियल इक्वेशन. कोणत्या आहे? सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स, देन होमोजिनियस इक्वेशन अँड देन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर ठीक आहे, ओके. देन ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर डिफरन्शियल इक्वेशनचे ॲप्लिकेशन्स काय? पॉप्युलेशन ग्रोथ, ओके, देन रेडिओ ॲक्टिव्ह डिके, देन न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. तर अशा प्रकारे यांचे डेरिवेशन्स आपण इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. तर हे डिफरन्शियल इक्वेशनचे ॲप्लिकेशन्स आहेत. तर तुम्ही हे व्यवस्थितरित्या अभ्यासा, ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर इम्पॉर्टंट प्रॉब्लेम टाईप्स इथं दिलेले आहेत. व्हेरीफाय इफ द फंक्शन इन अ सोल्युशन टू बी डिफरन्शियल इक्वेशन. तर अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. देन सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन विथ इनिशियल कंडिशन, ओके. देन मॉडेल अँड सॉल्व रिअल लाईफ सिच्युएशन्स लाईक कूलिंग ऑफ ऑब्जेक्ट्स, पॉप्युलेशन ग्रोथ, रेडिओ ॲक्टिव्ह डिके, फ्लुइड फ्लो अँड सरफेस एरिया. तर ठीक आहे, असा खूप इम्पॉर्टंट आणि एक सोपा चॅप्टर आहे, बरोबर. आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह काढला, इंटिग्रेशन घेतलं, नंतर लिमिट्स लावून इंटिग्रेशन घेतलं. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे? डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे आहेत, बरोबर. आणि डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, आर्बिटरी कॉन्स्टंट एलिमेंट करायचे फ्रॉम अ जनरल सोल्युशन. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपले आज 5 चॅप्टर्स तुम्हाला रिवाईज करायचे आहेत, ठीक आहे. खूप अवघड आहे 5 चॅप्टर्स रिवाईज करणं, वेळ द्यावा लागेल, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला तुमचं इन फ्युचर ड्रीम कॉलेज जर अचीव करायचं असेल तर तुम्हाला आज वेळ दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि याला कोणताही शॉर्टकट नाही. शॉर्टकट म्हणजे मी एक नॉर्मल वेळ द्यायचा शॉर्टकट अशा हेतूने म्हणतोय. तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल, प्रत्येक कन्सेप्ट ही व्यवस्थितरित्या करावं लागेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे जोपर्यंत माझा उद्याचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत तुम्ही हे 5 चॅप्टर्स रिवाईज करून ठेवायचे. त्याच्यानंतरनं आपण नेक्स्ट टास्क पाहू. तर अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे जे आपली सिरीज चालली, हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, ठीक आहे. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.